SL9च्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. निंबाळकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. तळेगाव रोही येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक निंबाळकर यांना नाशिक जिल्हा मागासवर्गीय शिक्षण संघटनेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. त्याबद्दल त्यांचा तळेगाव रोही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. गेल्या 8 वर्षांपासून निंबाळकर हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. आपल्या उत्कृष्ट कामगिरीने आणि प्रयोगशील शिक्षणाने त्यांनी शाळेत विविध उपक्रम राबवले. त्यांची दखल घेऊन मागासवर्गीय शिक्षक संघटनेने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना निंबाळकर यांनी तळेगाव रोही ग्रामस्थांचे व सहयोगी शिक्षक व मुख्याध्यापकांचे आभार मानले व यापुढेही असेच कार्य करत राहील अशी प्रतिज्ञा केली. यावेळी पत्रकार कॉम्रेड सुखदेव सोमा केदारे, रवींद्र गंगाधर केदारे, दिवाकर भीमराव केदारे, रामभाऊ केदारे, मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते. त्याचबरोबर पत्रकार दिनाच्या औचित्य साधून तळेगाव रोहीतील ज्येष्ठ पत्रकार कॉम्रेड सुखदेव सोमा केदारे यांचाही सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला व त्यांच्या भावी पत्रकारितेसाठी ग्रामस्थांना तसेच शुभेच्छा देण्यात आल्या. आज SL9 तर्फे चॅनलतर्फे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपले तळेगाव रोहीमध्ये मुख्याध्यापक आणि यांचे शिक्षक वृंदवलन सगळे यांचं मी SL9 तर्फे मी यांचं स्वागत करते. परंतु आज तळेगाव रोहीतून आपले निंबाळकर सर यांना पारितोषिक भेटल्याबद्दल सगळ्या तळेगावांमधून यांचं हार्दिक स्वागत होत आहे. निंबाळकर सर, आज तुम्हाला जिल्हा स्तरातून तुमचं नाशिक येथे तुम्हाला पुरस्कार भेटला, याच्याबद्दल आपण काय बोलू इच्छिता? प्रथमतः मला महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेतर्फे जो पुरस्कार मिळाला, त्या पुरस्कार मिळाल्याबद्दल मला गावातील ज्येष्ठ पत्रकार सुखदेवदादा केदारे, रविभाऊ केदारे, दिवाकरदादा केदारे, पुंजारामदादा वागचौरे आणि माझ्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री फेगडे सर, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांनी माझं त्याबद्दल कौतुक केलं. माझा सत्कार समारंभ आयोजित केला, त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे आभार मानतो. त्या सत्कार मिळाल्याबद्दल खूप अतिशय आनंद वाटत आहे की 19 वर्षापासून जी मी त्या शिक्षण क्षेत्रामध्ये अखंड अशी सेवा केली आणि जे नाविन्यपूर्ण उपक्रम या शिक्षण क्षेत्रामध्ये राबवले, त्या उपक्रमांची कोणीतरी गंभीर दखल घेऊन मला गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार हा मागासवर्गीय संघटनेतर्फे 5 तारखेला देण्यात आला. त्याबद्दल मी संघटनेचे आणि आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. आता या शाळेला तळेगाव रोहीच्या किती वर्षापासून रुजू आहे आपण? मला जिल्हा परिषद शाळा तळेगाव रोही या ठिकाणी येऊन 7 वर्ष झालेले आहेत. या 7 वर्षामध्ये या जिल्हा परिषद शाळेमध्ये देखील आम्ही सर्व शिक्षकांनी मिळून अनेक उपक्रम चांगले उपक्रम राबवलेले आहेत आणि त्या उपक्रमांचीच एक दखल घेऊन त्यामध्ये माझा एकट्याचा असा काही एक योगदान नाही. त्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, सर्व गावकरी आणि आपल्यासारखे मार्गदर्शक आम्हाला भेटतात आणि त्यामुळे आम्हाला खरंच एखादा उपक्रम राबवण्यासाठी किंवा शाळेला प्रगतिशील दृष्टीने घेऊन जाण्यासाठी प्रेरणा मिळते. ती आपल्या माध्यमातून सदैव मिळत राहील अशी आशा व्यक्त करतो. दादा, जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा सत्कार केला त्याबद्दल पुनश्च एकदा खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. त्याचबरोबर आज पत्रकार दिन आहे, तर आपल्या शाळेमध्ये आज कॉम्रेड सुखदेवदादा केदारे पत्रकार NCL, त्याचबरोबर पत्रकार रविभाऊ केदारे हे उपस्थित आहेत. त्यांना देखील मी पत्रकार दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी माझा छोटेखानी सत्कार केला, त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंचे आणि सर्व गावकऱ्यांचे विशेष आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.